हॅलो फ्रेंड्स, आज आपण सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आणि बराचसा लेंदी असणारा चॅप्टर आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लिष्ट वाटणारा असा एक चॅप्टर म्हणजे पी ब्लॉक एलिमेंट्स. पी ब्लॉकच्या संदर्भात 11वीला आपल्याला 13th आणि 14th ग्रुप आहे आणि 12वीसाठी 15 ते 18 ग्रुपपर्यंत आपल्याला अभ्यास आहे. तर मित्रहो, ज्यावेळी ह्याचा आपण अभ्यास करतो मुलांना वाटतं की इतका मोठा चॅप्टर कसा करायचा. तर कॉम्पिटिटिव्हसाठी एक लक्षात तुम्हाला ठेवलं पाहिजे की जर आपलं केमिकल बॉन्डिंग, बेसिक कन्सेप्ट, रेडॉक्स आणि पिरियॉडिसिटी हे 4 लेसनचा बेसिक्स खूप चांगले असतील तर निश्चितपणानं पी ब्लॉक इतका सोपा धडा कुठलाही नाही आहे. तर कुठले कुठले एरियाज आहेत ते एरिया वाईज मी क्वेश्चन्स आज तुमच्यासाठी सिलेक्ट करून आणलेलो आहे. पी ब्लॉक एलिमेंट्स. तर महत्त्वाची गोष्ट काय आहे ह्याच्यामध्ये, पहिल्यांदा ट्रेंड्स, पिरियॉडिक ट्रेंड्स महत्त्वाचे आहेत आणि त्याचबरोबरीनं स्ट्रक्चर्स जे इम्पॉर्टंट ऑक्झी ॲसिड्स ऑफ फॉस्फरस असतील, सल्फरचे ऑक्झी ॲसिड्स असतील, हॅलोजनचे कंपाऊंड्स असतील, ऑल दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. नाव लेट अस सॉल्व सम टिपिकल क्वेश्चन्स. तुम्ही काय करायचं आहे, हे टिपिकल क्वेश्चन बघायचे आणि त्याच पॅरलली क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत फॉर एव्हरी ग्रुप. मी काही ग्रुप्ससाठी घेईन, 15th घेईन, 16th घेईन, इतर ग्रुप्ससाठी तुम्हाला ट्राय करायचं आहे. लेट अस सी द करेक्ट ऑर्डर ऑफ द फर्स्ट क्वेश्चन कम्स हिअर. पहिला क्वेश्चन बघा, द करेक्ट ऑर्डर ऑफ OS. OS म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट इन डिक्रीजिंग ऑर्डर विचारलेला आहे. डिक्रीजिंग ऑर्डर, उतरत्या क्रमानं ऑक्सिडेशन स्टेट विचारलेला आहे. बघा, ऑक्सिडेशन स्टेट हा रेडॉक्सचा कन्सेप्ट आहे. ऑक्सिडेशन नंबर काढायचा आहे. तर बघू, डिक्रीजिंग ऑर्डरनं आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट पाहिजे, हायेस्ट टू द लोएस्ट. आता तुम्ही ABCD ऑप्शन्स जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात असं येईल की नायट्रोजन किंवा कोणताही एलिमेंट इन इट्स फ्री स्टेट ऑर एलिमेंटल फॉर्म इज 0. हे बघ, 0 ऑक्सिडेशन स्टेट, 0 ऑक्सिडेशन स्टेट, परत तो 0 ऑक्सिडेशन स्टेट तिथे गेला आहे. आणखीन NH4Clचा ऑक्सिडेशन स्टेट काढायचं असेल, Nचा ऑक्सिडेशन स्टेट काढायचं असेल तर यू नो क्लोरीन इज -1, एक हायड्रोजन +1चा, 4 हायड्रोजन आहेत म्हणजे +4, +4 -1 इज -3. सो मायनस टोटल यू नो सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट. आता NH4Cl आपण लिहिलेला आहे, NH4Cl. ओके, सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट, सम बेरीज ऑक्सिडेशन स्टेटची किती असते, 0, कारण हा न्यूट्रल कंपाऊंड आहे. न्यूट्रल कंपाऊंडचं ऑक्सिडेशन स्टेट इज 0, सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट इज 0. तर नायट्रोजनचं तर काढायचं आहे आपल्याला. तर N +4 times +1 -1 is equal to 0. Therefore N is equal to -3. बघा, लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट इज हिअर -3, मग हे 0. बघा, आणि इथं बघा हे काय, नायट्रोजनचं इथं कसं किती असणार, +5 ऑक्सिडेशन स्टेट आहे. इथं +5 आहे, इथं काय आहे बरं, इथं हे -2, तर हा +2, +5 +2 0 आणि -1. NH4Cl इज -3. इथं NH4Cl मध्ये नायट्रोजनचा ऑक्सिडेशन स्टेट -3 आहे. बघा, -3 हा सगळ्यात शेवट येतो इथं. तर आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर पाहिजे, हायेस्ट टू द लोएस्ट. सो दिस इज द करेक्ट आन्सर. तर असे प्रश्न तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये बघायचा आहे. हा नायट्रोजन 15th ग्रुपमधला आहे. 15th ग्रुपमध्ये कोण कोण आहेत तुम्हाला माहित आहे का बरं, नॅशनल, परमिट, SB, बिस्मथ. बघा, 15th ग्रुप एलिमेंट्स. अरे किती. तर अशाच टाईपमध्ये आपण काय करायचं आहे, 16th ग्रुपचे काही ऑक्सिडेशन स्टेट, 17th, 18th अँड इन द सेम वे 13th and 14th. 13th and 14th च्या संदर्भात आपल्याला
CETसाठी नाही आहे. CETसाठी पी ब्लॉक 11चा नाही आहे. ओके, आर यू गेटिंग? बट फॉर नीट JEE यू विल हॅव एंटायर पी ब्लॉक एलिमेंट्स. बघा, सो द नेक्स्ट वन, डॅश हॅज स्ट्रॉंगेस्ट रिड्युसिंग प्रॉपर्टी. रिडक्शन. बाय रिडक्शन वी मीन ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आता बघा, ह्याच्यामध्ये एक काम करूया आपण. हायेस्ट रिड्युसिंग प्रॉपर्टी कोणाची आहे? बेस्ट रिड्युसिंग प्रॉपर्टी अमॉंग these elements, if you see the oxidation states of all this, आणि त्यात तुम्ही जर हा बघितला तर ह्यामध्ये कसं आहे बघा, ज्यावेळी आपण एखादा ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरस लिहितो, ऑक्झी ॲसिड ऑफ फॉस्फरस लिहितो, पी डबल बॉन्ड वी राईट, अँड काय आहे कंपाऊंड तो H2 आहे, ॲक्च्युली H3 आहे, H3PO2, H3PO2 नाव येतं बघ, OH H. Reducing action or reducing property depends on the number of pH bonds. ज्याचे POH नाही, pH बॉन्ड ज्याचे जास्त, त्याचं काय आहे, रिड्युसिंग प्रॉपर्टी जास्त असणार आहे. तर तुम्ही हा बघितला किंवा हा बघितला, हे रिक आहेत सगळे, रिक. हे फॉस्फरस आहे, हे रिक आहे. तर काय होणार, तिथं pH 2 आहेत, आणि 2 असल्यामुळं pH bonds are 2, so it will have more reducing action. So the answer is D option here. D option is the correct answer. बघा मुलांनो, पुन्हा एकदा मी सांगायला लागलोय की व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स बघा, आणि द सेम क्वेश्चन्स यू रिपीट फॉर ईच अँड एव्हरी ग्रुप ऑफ 15th, 16th, 17th and 18th group of P block elements. Very important topic. Okay, now next one, थर्ड क्वेश्चन बघा, अगदी ह्याला अनुसरूनच विचारलेलं आहे, ह्याचं रिझनिंग विचारलं आहे खरं तर. स्ट्रॉंग रिड्युसिंग बिहेवियर बघा, स्ट्रॉंग रिड्युसिंग बिहेवियर ऑफ H3PO2 कशामुळे आहे? पहिला ऑप्शन, लो किंवा हाय ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस, लो किंवा, अरे असं हे अगदी काय ॲम्बिग्युअस आहे. तुम्ही जर बघितलं ऑप्शन, दिस ऑप्शन इज नॉट व्हेरी करेक्ट, घोळात टाकणार आहे, सोडून द्या. बघा इकडं बी ऑप्शन बघा, प्रेझन्स ऑफ 2 OH अँड 1 PH. सी, प्रेझन्स ऑफ 1 OH अँड 2 PH, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मगाशी मी रिझन सांगितलं, 2 pH बॉन्ड्स असल्या कारणानं चांगला रिड्युसिंग बिहेवियर दाखवतो तो. आर यू गेटिंग दिस? ओके, नाव नेक्स्ट वन, हा बघा. ज्यावेळी मी ह्या लेसनची सुरुवात केली, तुम्हाला मी बोललो की पी ब्लॉकवर मास्टरी करायचं असेल तर आपल्याला बेसिक कन्सेप्ट केमिकल बॉन्डिंग अगदी मस्त आलं पाहिजे. तर केमिकल बॉन्डिंगचाच एक पॉईंट आहे, डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ चार्ज इनटू डिस्टन्स बिटवीन द चार्जेस. तर डायपोल मोमेंट कोणाचा हायेस्ट आहे? तर बघा, अमोनिया, फॉस्फाईन दिल्यात, आर्साईन दिल्यात, सेबेस्टन SbH3 दिलेला आहे. तर हे असं ॲटॉमिक साईज सगळ्यात कमी, ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे? नायट्रोजनची. नायट्रोजन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, most भिकारी element we can say, that is a electronegative element. So नायट्रोजन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्या कारणानं हे हायड्रोजन मी असे लिहिले, PH3 असं हायड्रोजन लिहिला. अरे की नाही? सो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं काय होतं, डायपोल मुवमेंट, द मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज वाढतो. लक्षात घ्या, डायपोल मुवमेंटसाठी चार्ज, डिफरन्स बिटवीन द चार्जेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते, पुन्हा कमी, पुन्हा कमी, पुन्हा कमी. मग डिफरन्स ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी N आणि H बॉन्ड्समध्ये जादा आहे, खूप आहे. त्यामुळे अमोनिया NH3 हॅज गॉट द हायेस्ट डायपोल मोमेंट. रिमेंबर दिस क्वेश्चन is very trend mark question in chemical bonding. केमिकल बॉन्डिंगमध्ये आपण बघतो बघा,
स्ट्रक्चर्स बघतो, डायपोल मोमेंट्स बघतो, स्टेबिलिटी बघतो. ऑल राईट. सो NH3 इज द राईट आन्सर फॉर दिस. आर यू गेटिंग? नाउ सी basic character, that is a basicity of orthophosphoric acid. बघा. So basicity of orthophosphoric acid, basicity बघूया. तर ऑर्थोफॉस्फोरिक लिहूया तरी, त्याचं स्ट्रक्चर लिहूया. तर लेट अस सी. P डबल बॉन्ड OH OH OH. बघा. Here POH bonds are weaker as compared to PH bonds. Therefore, this can be given. एका ॲसिडला तो न्यूट्रलाइज करू शकतो, 2 ॲसिड, 3 ॲसिड. सो बेसिसिटी कशाला म्हणायची? किती बेसिसना तो न्यूट्रलाइज करू शकतो, दॅट इज अ बेसिसिटी. ऑल राईट. सो दिस H+ इज गिवन. वी शुड नॉट थिंक, आपण असं नाही विचार करायचं OH मायनस जाणार. इट इज नॉट पॉसिबल. H+, किती H+ आहेत? 3 H+. सो बेसिसिटी विल डिपेंड ऑन द नंबर ऑफ H+ गिवन बाय एन ॲसिड. बघा किती देऊ शकतो? 3 देऊ शकतो. बेसिसिटी ऑफ ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड इज 3. आर यू गेटिंग? आता बघा, डॅश इज मोस्ट बेसिक. तर इथं ज्यावेळी कन्सेप्ट आपण वापरतो बघा, जनरल केमिस्ट्रीचा कन्सेप्ट आहे. अगदी 10th स्टँडर्डमध्येही आपण बघितलेले आहेत. बेसिक ऑक्साइड्स, ॲसिडिक ऑक्साइड्स अँड ॲम्फोटेरिक ऑक्साइड्स. आता आपल्याला एक गोष्ट कळालेली आहे की नॉन मेटल्स फॉर्म ॲसिडिक ऑक्साइड्स. आता नॉन मेटल ह्यात कोण आहे बघा, इकडे बघा, नायट्रोजन इज अ नॉन मेटल. इट फॉर्म्स ॲसिडिक ऑक्साइड. तर आपल्याला तर बेसिक पाहिजे, हा येणार नाही. अँड द ऑक्साइड्स विच शो ॲसिडिक ॲज वेल ॲज बेसिक बिहेवियर आर ॲम्फोटेरिक ऑक्साइड्स. झिंक अँड ॲल्युमिनियम हॅव amphoteric nature. So this is aluminium and zinc are amphoteric oxides. So another thing, metallic oxides are basic in nature. धातूंचे जे ऑक्साइड्स असतात ते बेसिक असतात आणि नॉन मेटलचे जे ऑक्साइड्स असतात ते ॲसिडिक असतात. सो मेटल ऑक्साइड्स आर बेसिक. सो आन्सर इज बी. बघा, P ब्लॉक जो आपल्याला जम्बलिंग लेसन वाटतो, खूप डिफिकल्ट लेसन वाटतो, ॲक्च्युली जर आपलं केमिकल बॉन्डिंग, रेडॉक्स, बेसिक कन्सेप्ट आणि पिरियॉडिसिटीचे काही कन्सेप्ट आपल्याला माहीत असतील तर यूज दॅट प्रिन्सिपल्स टू सॉल्व 15th, 16th, 17th अँड 18th ग्रुप एलिमेंट्स. नाव द नेक्स्ट क्वेश्चन वी आर गोइंग टू सी. ओके, द नंबर वी हॅव टू चेंज हिअर. इट इज द 5th. ओके, ऑल राईट. There is a problem in the numbering. ठीक है, no problem. Next one we shall discuss. So here polyanion formation is maximum in. Polyanion formation is maximum in असं म्हटलेलं आहे. ह्यात कोणता कन्सेप्ट वापरला पाहिजे? पॉलीॲनियॉन मीन्स मेनी ॲनियॉन्स क्रिएट करण्याची कॅपॅसिटी कोणात आहे? ज्याचं कॅटनेशन पॉवर जास्त असतो. कॅटनेशन म्हणजे काय? द प्रॉपर्टी ऑफ डायरेक्ट बॉन्डिंग बिटवीन द ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट टू फॉर्म चेन्स. कार्बन नंतर सगळ्यात हायेस्ट जे कॅटनेशन पॉवर असेल तो सल्फरचा आहे. तो सल्फर विल फॉर्म द पॉलीॲनियॉन्स. मग सल्फर आहे ना, कार्बन नाही आहे, तो सल्फर इज द राईट आन्सर. बघा, next one, please see that. Correct order of bond enthalpy. Very general question. Periodicity चा question आहे मुलांनो. Periodicity चा. What it is? What is asked here? Bond enthalpy. Bond enthalpy साठी काय वापरणार तुम्ही? कोणता कन्सेप्ट वापरणार सांगा बघू. Bond enthalpy साठी. For bond enthalpy we can use ज्याचा बॉन्ड लेंथ ज्यादा आहे
त्याचा बॉन्ड स्ट्रेंथ कमी, बॉन्ड लेंथ जादा, बॉन्ड स्ट्रेंथ कमी. आता तुम्ही जर बघितला हे हॅलोजन सिरीजचं आहे. नाउ इफ यू सी फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढत जातो. टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज वाढत जाणार आहे. अरे किती. सो इफ यू सी हिअर बॉन्ड एन्थॅल्पी, करेक्ट ऑर्डर ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी इज, आता बघा इथं काय होतंय, when there is a overlapping between the orbitals, बरोबर आहे, तर इथं I bond I, are you getting? So F bond F, Cl bond Cl, Br bond Br, I bond I. So you remember that कि the bond enthalpies when we discuss the bond enthalpies, so we have to take care here. आपल्याला काय वाटतं बघा बॉन्ड एन्थॅल्पीजमध्ये, तर फ्लोरीन आणि क्लोरीन इथं महत्वाची चीज काय करायची आहे, बॉन्ड इन द बॉन्ड एन्थॅल्पीज व्हॉट वी हॅव टू डिस्कस हिअर, विच वन इज हॅव्हिंग द करेक्ट ऑर्डर ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी, असा प्रश्न विचारलेला आहे. विच इज हॅव्हिंग द करेक्ट ऑर्डर ऑफ बॉन्ड एन्थॅल्पी. सो इन दॅट केस वी हॅव टू से सम एक्सेप्शनल केस. ओके, कारण एफ बॉन्ड एफ जो आहे ना, एफ बॉन्ड एन्थॅल्पी इज देअर, सो इट विल बी as the molecules are very close, F and F atomic size is very less, it is broken very easily. It is broken very easily. Therefore, we can say that this F2 is greater than असं जिथं दाखवलेलं आहे, that is a wrong thing. F2 will not be greater. Are you getting? So, the correct answer is this one. Okay? You check with the bond enthalpies. Alright? Now next one, 8th question बघा. 8th काय आहे, डॅश पेअर्स आर नॉट आयसोस्ट्रक्चरल. आयसोस्ट्रक्चरल म्हणजे काय, असे दोन कंपाऊंड्स असे आहेत ज्यांची जॉमेट्री किंवा स्ट्रक्चर सेम आहे. तर आपण काय करूया, इकडे बघा NH3PH3 जर बघितलं, आता ह्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंगचा एक कन्सेप्ट वापरूया बरं का. NH3 N बघा हा, H आणि इकडे काय लोन पेअर. तुम्ही फक्त काय करायचं, मग ते हे बिप्स म्हणजे बॉन्ड पेअर, हे बॉन्ड पेअर असू द्या किंवा लोन पेअर असू द्या, काउंट करा बघू. 1 2 3 4. 4 म्हणजे काय, 4 असे तर sp3, sp1 p2 p3, sp3. सो दॅट इज sp3 हायब्रिडायझेशन. लोन पेअर असल्यामुळे जरा डिस्टॉर्टेड टेट्राहायड्रल, बरोबर आहे. सो sp3, हे sp3, हे sp3, हे आयसोस्ट्रक्चरल आहे. इट इज आयसोस्ट्रक्चरल स्पेसिस. ठीक आहे. SiCl4 PCl4, SiCl4 and PCl4 both are isostructural. Are you getting? And now diamond and silicon carbide tetrahedral structure both are isostructural. पण इथे XeF4 आणि झेनॉनचा जो कंपाऊंड दिलेला आहे तो बघा, झेनॉन इज अ 18th ग्रुप एलिमेंट आणि झेनॉनच्या शेवटच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतील. अ व्हेरी रेअर कंपाऊंड, वी कॅन से व्हेरी रेअर कंपाऊंड, कारण इनर्ट गॅस एलिमेंट आहे. आता बघा Xe स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवतो. Xe, फ्लोरीन 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 बघा, आणि ह्या झेनॉनचे 1 इलेक्ट्रॉन इथं मी ठेवतो. 1 4 झाले, टोटल 8 आहेत. इथं 2, इकडे 2 बघा, आणि फ्लोरीनचा 1 असा. राईट, दिस इज द बॉन्ड, दिस इज द बॉन्ड, दिस इज द बॉन्ड, दिस इज द बॉन्ड, आणि हे असं बघा. हा जो स्ट्रक्चर आहे स्क्वेअर प्लेनार आहे, स्क्वेअर प्लेनार स्ट्रक्चर, बरोबर आहे. तोच दुसरा जो आहे ना XeO4 दाखवतो तुम्हाला. Xe, हां, दिस इज डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड बघा. दिस इज टेट्राहायड्रल स्ट्रक्चर.
मग तुम्ही मला म्हणाल सर टेट्राहेड्रल हे डबल बॉन्डेड आहे की? हे पाय बॉन्ड्स आहेत रे. स्ट्रक्चर आपण बघत असताना नेहमी हे सिग्मा बॉन्ड बघायचा. अरे गडे. सो दिस इज टेट्राहेड्रल आणि ही स्क्वेअर प्लेनार. दीज आर नॉट आयसो स्ट्रक्चरल स्पेशीज. सो आन्सर इज दिस वन, नॉट आयसोस्ट्रक्चरल. आता बघा, ह्याच्या एक्सप्लेनेशनमुळं आपण एका दगडात दोन पक्षी मारले. कोणते? जॉमेट्री अँड हायब्रिडायझेशन. आता जॉमेट्री बघण्यासाठी काय करायचं बघा. आता जॉमेट्रीसाठी हे बघा किती पेअर्स आहेत बघतो. हां, 1 2 3 4 sp3 आणि परत 2 पेअर d2 sp3 d2. लक्षात येतं का बघा? पेअर बघायचे, त्या पेअर पासून तुम्हाला काय मिळतं? हायब्रिडायझेशन कळतं. किती पेअर्स आहेत बघा हे? 1 2 3 4 sp3. ओके, चौथा 4 झाले. 1 2 3 4 5 आणि 6. सो sp3 2 6. आर यू गेटिंग? सो दॅट इज sp3 d2 आणि sp3 d2 स्क्वेअर प्लेनार. दाखवलं मी स्क्वेअर प्लेनार कसा आलेला आहे. बरोबर आहे, कारण 2 लोन पेअर आहेत आणि 2 लोन पेअर आपण एक्झियल पोझिशनला दिलेला आहे. आर यू गेटिंग और नो? येस. नाव answer is square planar and sp3 d2 is the answer. All right. Now next one, here see. If you discuss the 10th question, बघा हा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन आहे. पॅरामॅग्नेटिक बिहेवियर सॉलिड स्टेटमध्ये विचारतात. डी ब्लॉक, पी ब्लॉक, एस ब्लॉक. कसं ओळखायचं? ज्याच्याकडे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ना, तो काय? डायामॅग्नेटिक. अनपेअर्ड पॅरा, अनपेअर्ड पॅरा, अनपेअर्ड पॅरामॅग्नेटिक. आता बघा, जर तुम्ही टोटल हे कंपाऊंड जर बघितलात तर तुमच्या लक्षात असं येईल, हा ClO2 चा स्ट्रक्चर काढून बघा. ClO2, दिस इज हॅव्हिंग अ पॅरामॅग्नेटिक बिहेवियर बिकॉज इट हॅज ऑड इलेक्ट्रॉन पेअर. इवन इलेक्ट्रॉन असतील तर पेअर्ड असतात. इवन इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. Odd electrons are unpaired. Are you getting this? So this is the right answer. This is the right answer. Are you getting? आता बघा, from this you get the idea कि what are the main areas? What are the main areas for p block elements? First you have to remember the bonding, structure, and then what you can say trends. Periodic trends are very important. Electronegativity, ionization enthalpy, and structure of the species. So please focus on chemical bonding, basic concept, redox, and periodicity. So with that I will tell you that if your basics are very good of these 4 lessons, apply that concept. ते concepts आपण इथं P block साठी वापरू शकतो. Thank you. Keep watching.